भंडारा एसटी महामंडल विभाग को 5 ई-शिवाई बसें प्रदान की गई। इस अवसर पर विधायक नरेंद्र भोंडेकर ने इसका उद्घाटन किया और इसके बाद उसी ई-शिवाई बस से भंडारा शहर में भ्रमण किया। शासनाचा हे एक पाऊल समोर हा जो उद्देश आहे याच्यामधूनच आपण आज ह्या 5 बस आपल्याकडे जे इलेक्ट्रिकचे आलेले आहेत आणि इथे आज आपण इथे उभे आहोत। हा चार्जिंग पॉईंट आहे आणि नक्कीच अजून काही बस आपल्याकडे जास्तीचे देणार आहे। तर ह्या सगळे हळूहळू सगळे रिप्लेस होणार आहेत। जे जुने बसेस होते त्याच्यामध्ये आता चेंजेस होणार आहेत। तर नक्कीच आमचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये अजून काय जास्त चांगलं करता येईल आणि आपल्या भंडारा जिल्ह्याच्या लोकांना काय चांगली फॅसिलिटी देता येईल हे आम्ही प्रयत्न करतो। नवीन बसेसचं लोकार्पण माननीय आपले आमदार श्री नरेंद्र भोंडेकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आज। आणि परत त्यांनी आता चार्जिंग स्टेशनला सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा नवीन कल्पना आहेत बसस्थानाबाबत, डेपोबाबत आणि जे आपले जे चालक वाहक आहेत त्यांच्याबाबत की त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारची आपण सेवा देता आली पाहिजे प्रवाशांनासुद्धा आणि आपल्या कर्मचाऱ्यांसुद्धा। आणि ज्या ई बसेस आल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत। 44 सीटरची कॅपॅसिटी आहे। मी म्हणलं ई बसेस म्हटल्यावर ते इलेक्ट्रिकल राहणारच आहे। AC बसेस आहेत, पूर्ण चार्जिंग आहे, सीट्स आहे, रिक्लायनिंग सीट्स आहे। तरी मी माझ्यातर्फे सर्व आणि आमदार साहेबांतर्फे सुद्धा सर्व प्रवाशांना विनंती करतो की ह्या ज्या बसेस आल्या आहेत या ई बसने एक अतिशय चांगला आरामदायक गारेगार म्हणतो आपण तसा चांगला प्रवास करावा आणि आपल्या या उपक्रमाला मदत करावी।